अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, कोण आहे भाग्यवान? ऐकायचंय तुम्हाला, भाग्यवंत कोण आहे ऐका. भाग्यवंत म्हणू तया शरण गेले पंढरीराया. जो पंढरीरायाला शरण गेलाय तो भाग्यवान आहे, तो भाग्यवंत आहे. महाराज बाकी कोणीच भाग्यवंत नाही? अजिबात नाही. का नाही बरं? कारण बाकीचे जेवढे भाग्य आहेत ना, भाग्य मरणाच्या वेळी सगळे भाग्य इथंच राहतात. सत्ता संपदा राहेल ठाईची ठाई. मरत महाराज मृत्यू एवढा वाईट आहे, वाईट काहीच घेऊन देत नाही. हो बरोबर, काहीच घेऊन देत नाही. मृत्यू जर आला ना, ज्ञानोबाराय सांगतात, एरवी तरी साधारण उरी आदळली या मरण. काळ जर आला, मृत्यू जर आला, तो असा विचार करीत नाही, हा जेवलाय का, यांनी पाणी पिलंय का, हा कोणाशी भेटलाय का, जवळच्या माणसाबरोबर बोललाय का, हा झोपलाय का, हा यांनी काय दिवाळी खाल्ली का, यांनी जत्रा खाल्ली का, काय काही नाही महाराज. एरवी आयुष्याचे सूत्र विखडता, भूताची उमटे खडाडता, न मरतयाची आहे चित्ता, युगांतून लगेच उचलतो महाराज. एवढा विचित्र काळ आहे काळ. म्हणून आपण सांसारिक जीवनामध्ये, प्रापंचिक जीवनामध्ये ज्या गोष्टीला भाग्य म्हणतो ना, ते सगळे भाग्य हे अशाश्वत आहेत. शाश्वत भाग्य आहे भगवंताची शरणागती. पहा, सोप्या भाषेत सांगतो, तुम्ही आम्ही जे कमावलंय ना, ते आपल्याला नेता येत नाही बरं का वरती. चलन भारताचं चलन काय आहे? रुपया नावाचं चलन आहे. रुपया फक्त कुठं चालतो? भारतातच चालतो रुपया, बरोबर ना. तुम्ही जर अमेरिकेत गेले रुपया घेऊन आणि द्या मला चाऊमिन, भेटेल का चाऊमिन? नाही भेटणार, तिथं चाऊमिनच नसन. हां, रुपया विदेशात चालत नाही. बाहेरच्या देशात काय चालतं? डॉलर चालतो, डॉलर बरं का. भारतात रुपया चालतो, बाकीच्या देशात डॉलर चालतो. बरं, सोनं सगळीकडं चालतं, बरोबर ना. म्हणजे भारतात रुपया चालतो, बाहेरच्या देशात डॉलर, आणखी काही चलनाचे प्रकार असतील ते चालतात. सोनं सगळ्या मानवी जातीमध्ये चालतं, पण कुठपर्यंत? जिवंत आहे तोपर्यंतच. मेल्यावर कोणतं चलन येतं? बरोबर, आयुष्यभर कितीही धन 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 करा, पण शोकपत्रिकेत निधनच लिहावं लागतं. विठाला विठाला आणि महाराज सर्वसामान्य लोकांचं लय सोपं आहे बरं का मरणं, लय सोपं आहे मरणं. काहीच नाही महाराज. काळ जर आला, एखाद्याचा काळ आला, सर्वसामान्य माणसाचा, ज्याची 1-1.5 एकर शेती आहे, आपला पोटापुरता प्रपंच आहे, आणि काळ जर आला आणि काळ म्हटला चलो बाबा चलो, बाबा म्हणतात चलो तर चलो, इथं काय 2-2.5 एकर चलो, त्याला काय. पण ज्याचा लय कोटी रुपयाची प्रॉपर्टी महाराज, लय करोडो रुपयाची प्रॉपर्टी, आणि काळ आला चलो, कसं होतं असेल त्याला? तेव्हा तो चलो, आणि हे काय करायचं? काय नाही म्हटले, तुझं बाप पाहतील ते चल, तो झाला टाईम. कोणाची भीड पाहत नाही महाराज. काळ आल्यावरती काहीच नेण्याची व्यवस्था नाही, काहीच नेता येत नाही महाराज, काहीच नेता येत. तुम्ही म्हणाल महाराज मग काहीतरी नेता येत असेल ना, येतं ना नेता. रुपया नावाचं चलन नेता येत नाही, डॉलर नावाचं चलन नेता येत नाही, सोनं नावाचं चलन नेता येत नाही. एक चलन नेता येतं, त्या चलनाचं नाव आहे पुण्य. पुण्य आयुष्यभर तुम्ही जे पुण्य कमावलंय ना, ते पुण्य फक्त आपल्याबरोबर नेता येतं. मग तिथं यमसुद्धा काही करीत नाही. आणि पुण्य मानावंच लागतं बरं का महाराज, मानावंच लागतं. आता तुम्ही पहा, जगामध्ये मोठमोठे हिरो लोक, अभिनेते लोक, राजकीय लोक, उद्योजक लोक यांनी कुत्रे पाळलेले असतात बरं का. कुत्रे, मोठमोठाले कुत्रे असतात. त्या कुत्र्याची लय आयुष्य असते महाराज, लय आयुष्य. त्यांना खायला बिस्किटं असतात. कोणते माहिती आहे का? हे गुड्डे पार्ले हे नसते. आपण नावसुद्धा ऐकले नाही त्या बिस्किटाचं, ते बिस्किट ते कुत्रे खातात. त्या कुत्र्याला आंघोळ करण्यासाठी हे लाईफ बॉय, संतूर, हमाम हे नाही, आपण नाव पण ऐकले नाही, अशा साबणी त्या कुत्र्याला आंघोळीसाठी असतात. ते कुत्रे कोटी रुपयाच्या गाडीत हिंडतात. कोण? कुत्रे. बरं, बाकीच्या जगात कुत्रे नाहीत का? हो, गल्ली बोळात इतकी कुत्रे आहेत महाराज, एका तुकड्यासाठी गोटा खाते तो. हां, 4 गोटे खाते तरी त्यांना एक तुकडा सुद्धा भेटत नाही. तोही कुत्राच आहे, हाही कुत्राच आहे. मग त्याच्या वाट्याला इतका आराम आणि याच्या वाट्याला एवढी पळपळ का? त्या कुत्र्याचं पूर्वजन्मीचं पुण्य मानावं लागतं.
पूर्वजन्मी त्यांनी पुण्य केलेलं आहे म्हणून कुत्र्याच्या जन्मात त्याला ते पुण्याचं फळ भेटतं. दुसरं उदाहरण सांगतो. ज्ञानोबारायांचा पालखी सोहळा. कधी तुम्ही आळंदीला गेले असाल तर तुमच्या लक्षात येईल. आळंदीला गेलेत ना, जायच्या अगोदर जा बरं का. लक्षात आलं का? जायच्या अगोदर एकदा आळंदीला जाऊन या. आळंदीला गेल्यानंतर माऊलींच्या पालखी सोहळ्याबरोबर ज्ञानोबारायांचा एक घोडा असतो. घोडा, अश्व घोडा माहीत असेल तुम्हाला. घोडा असतो. रिंगण बारकाल्या पोराने पाहिलं असेल रील्समध्ये. रिंगणामध्ये माऊलींच्या पादुका असतात त्याच्यावरती आणि तो माऊलींचा अश्व माऊलींचा घोडा असतो. महाराज पूर्ण पालखी सोहळ्यामध्ये जगातल्या कोणत्याच संताच्या लोक इतक्या पाया पडत नसते तितक्या पाया त्या घोड्याच्या पाया पडतात. का? साक्षात ज्ञानेश्वर महाराजांचा घोडा आहे तो. इतक्या पाया पडतात. महाराज ज्या बाया कधी नवऱ्याच्या आयुष्यात पाया पडत नाहीत त्या घोड्याच्या पाया पडतात. घोडा. बरं आता बाकीचे घोडे नाहीत का जगात? आहेत ना. पण बाकीच्या घोड्याला त्या लग्न समारंभात त्या गाढवाला घेऊन नाचावं लागतं. म्हणजे बाकीच्या घोड्याची ही अवस्था आणि त्या माऊलीच्या घोड्याची ती अवस्था. असं का? त्या माऊलीच्या घोड्याचं जन्मोजन्मीचं पुण्य मानावंच लागतं महाराज. पुण्य आपल्याला बरोबर नेता येतं. आता तुम्ही सगळे मंगरुळकर मंडळी आहात. मंगरुळकर महाराजांच्या कीर्तनाला बसलात, मंगरुळकर मंडळी आहात. कीर्तन श्रवण केल्यानंतर तुम्हाला जे पुण्य भेटलंय ना, पुण्य, ते पुण्य तुमचं कोणीच हिसकावून नेऊ शकत नाही महाराज. हे मी नाही सांगत, हा गीतेचा सिद्धांत आहे. नेहाभिक्रमणाशोस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्. परमार्थ मार्गामध्ये छोटं जरी पुण्यकर्म तुमच्याकडून घडलं ना, ते तुम्हाला कधीच सोडून जात नाही. त्याचं फळ तुम्हाला निश्चित भेटतं. आता तुम्ही सप्ताह करतात. मला सप्ताह करत असताना एखाद्याने तर झाडून जरी घेतलं ना, ते झाडून घेतल्याचं पुण्य तुम्हाला जन्मोजन्मी कामं येणार. इथं एखाद्याने विणा जरी घेतला ना विणा गळ्यात, ते विणा गळ्यात घेतल्याचं पुण्य तुम्हाला जन्मोजन्मी कामं येणार. आता आमच्या सप्ताह कमिटीतील सर्व सदस्य मंडळी असतील, जीव तोडून अगदी महिन्यापासून या सप्ताहाचं नियोजन करतात, सर्व व्यवस्था करतात. ही सेवा केल्यानं त्यांना जे पुण्य भेटतं ना महाराज, ते जन्मोजन्मी ते पुण्य त्यांना कामं येणार. आणि जे विरोध करणारे आहेत ना, विरोध करणारे, त्यांचं पाप त्यांना जन्मोजन्मी कामं येणार. म्हणून चांगल्या कार्याला जर सहकार्य करता नाही आलं ना, हात बांधून गप्प बसा, पण विरोध कधी करू नका. मंगरुळकर मंडळी सगळेजण गुण्या गोविंदाने एकमेकांच्या विचाराने हा सप्ताह करतात. आनंदाची गोष्ट आहे. मी सांगत होतो पुण्य महाराज, पुण्य. मग मला सांगा, जगातला एखादा लौकिक पदार्थ प्राप्त करून झालेला भाग्यवान तो मोठा की पुण्य कमवून झालेला भाग्यवान तो मोठा? जो पुण्य कमवून झालेला भाग्यवान तो मोठा. म्हणून या अनुषंगाने तुकोबाराया सांगतात, भाग्यवंत म्हणोतया शरण गेले पंढरीराया. जे पंढरीरायाला शरण गेले ते भाग्यवान आहेत. आता याच्यामध्ये एक बारकावा आहे. तुम्ही म्हणाल महाराज आम्ही पण पंढरीरायाला शरण गेलोत ना. हां, शरण जाणं म्हणजे काय? आपल्या दृष्टीने माळ घालणं किंवा आपलं कधीमधी राम राम म्हणणं झालं. आम्ही पण एखाद्या वेळी वारी करणं, मग आम्ही पण शरण गेलो तर मग आम्ही पण भाग्यवान, असा अर्थ एक त्याचा. मला शरणागती इतकी सोपी नाही बरं का. नारद महर्षींनी नारद पांचरात्र नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये षडविध शरणागती सांगितली. ऐका, शरणागत भक्त कोणाला म्हणतात? पहिलं लक्षण आहे अनुकूल्यस्य संकल्पाः. देव आपल्याला जसं ठेवील तसं राहायचं महाराज. तक्रार नाही करायची. देवाने मला असंच का केलं, देवाने मला तसंच का केलं, देवाने हेच का केलं, अजिबात देवासमोर रडगाणं गायचं नाही महाराज. तेरी मर्जी पूर्ण हो देवा, माझ्या जीवनात जे घडेल तुझी इच्छा, तुझी, त्याच्या हा मध्ये हा मानायची महाराज. आपल्या जीवनात काही झालं ना महाराज, बरं झालं म्हणायचं. बरं झालं, जे झालं बरं झालं. तुकोबारायांनी तेच म्हटलं ना, बरे झाले देवा निघाले दिवाळी. तुकोबारायांच्या जीवनात काही झालं ना महाराज, महाराज म्हणायचे बरं झालं. हे म्हणायला लय ताकद लागते बरं का. बरं, अहो बायको मेली, तुकोबारा म्हटले बरं झालं. मुलगा मेला, बरं झालं. प्रपंचातले दिवाळे निघाले, तुकाराम महाराज म्हटले बरं झालं. आता आपण पण म्हणतो बरं का बरं झालं, बरं का महाराज. तुकाराम महाराज पण म्हणायचे बरं झालं दिवाळी निघल्यावर, आणि आपण पण म्हणतो बरं झालं. पण फरक असा आहे, तुकाराम महाराज स्वतःचे दिवाळी निघल्यावर बरं झालं म्हणायचे आणि आपण शेजाऱ्याचे निघल्यावर बरं झालं म्हणतो. आपले निघल्यावर नाही म्हणत. ही आपली लबाड भक्ती आहे. काहीही झालं महाराज, तेरी मर्जी पूर्ण हो देवा, तुझी इच्छा पूर्ण हो. हमारी न आरजू है न जुस्तजू है, हम राजी है प्रभु,
जिसमें तेरी रजा है. ही भगवत भक्ताचं लक्षण पाहिजे. आणि देवाला कोणता भक्त आवडतो माहिती का? देवाच्या हा मध्ये हा मिळवून त्याचं नामस्मरण करणारा भक्त महाराज प्राणाच्या पलीकडे देव त्याला ठेवतो. म्हणून महाराज वर्णन करतात, भाग्यवंत म्हणोतया शरण गेले पंढरीराया. जो असा नामधारक शरणागत भक्त आहे तो भाग्यवान आहे. बरं, त्या नामधारक भक्ताला काय भेटतं बरं? अभंगाचं दुसरं चरण. तरले तळती हा परवासा, तरले तळती हा परवासा. शरणागत नामधारक भक्त आहे त्याला काय प्राप्त होतं महाराज? तो या भवसागरातून तरतो. तुम्ही म्हणाल भवसागरातून तरायचंय, भवसागरातून पवायचंय, मग आम्हाला पण पावता येतं ना, आम्ही पोहतो जाऊ तरुण. भवसागर तरणं एवढी सोपी गोष्ट आहे का हो? गीतेमध्ये भगवान सांगतात, दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेवये प्रपद्यन्ते माया मेताम तरन्ति ते. महाराज, गुणमयी माया तरणं हे आपल्या आवाक्यातलं नाही. विचार तो हा दृढ संसार ब्रह्मादिका पार नुल्लंगवे सामर्थ्य. ब्रह्मदेव म्हणजे कोण? जगाचा कॅबिनेट मंत्री. ब्रह्मेशाना परवते वाढणे नाही जीवाते, तेथोनी मग वरवते ब्रह्मची की. ब्रह्मदेव म्हणजे सगळ्यात शेवटची अवस्था. आणि अशा भगवान ब्रह्मदेवाला सुद्धा स्वतःच्या सामर्थ्यानं हा संसार सागर तरता येत नाही. तुमची आमची काय गोष्ट? एका नदीला महापूर आला होता आणि तिकडच्या बाजूला उंट होता आणि इकडच्या बाजूला शिळी होती. उंट आला कसा तरी आला, पाण्यातून आला, त्याच्या मदारीवरून पाणी फिरलं, आला त्यो, आणि शिळीला पलीकडे जायचं होतं. शिळी म्हणते, उंट दादा मला येईन का रे जाता? उंट म्हटलं, अरे जिथं माझ्या मदारीवरून पाणी फिरलंय तुझ्या आळापण्या राहत्यान काय? तुझ्या आळापण्या सुद्धा विसत्यान. म्हणजे ब्रह्मदेवाला सुद्धा हा संसार सागर तरून जाता येत नाही. तुमची आमची काय कथा आहे? पण आपणही जाऊ शकतो. कशाच्या सामर्थ्यावरती? भगवंताच्या शरणागतीच्या. तर नदीतून तुम्हाला आमचा परमात्मा तरुण नेईल, पण केव्हा? मनोनी शरण जावे, त्याला शरण जायचं, त्याचं नामचिंतन करायचं. आणि त्याचं जर नामचिंतन केलं तरले. महाराज एक सांगू का? तुम्ही किती मोठे व्हा, काही कमवा, कोणत्या डिग्र्या घ्या, किती प्रपंचातलं किती मोठी डिग्री घ्या, पण मृत्यूसमयी सगळं झिरो होतं बरं का. मृत्यू तुमचं क्वालिफिकेशन काय आहे हे कधीच पाहत नाही महाराज. उपनिषद सांगतं, परांच कामाननुयंती बालाते मृत्योर्यंती विततस्य पाशम अथ धीरा अमृतत्वं विदित्वा ध्रुवम ध्रुवेश्वेन प्रार्थयन्ते. म्हणून हात जोडून सगळ्यांना विनंती करतो, तुम्हाला जर तुमच्या जीवनाचं कल्याण करायचं असेल ना, प्रपंचातलं लौकिकातलं सगळं शिका, पण ते शिकण्याबरोबर भगवत शरणागत बना, भगवंताचं नामस्मरण करा, भगवंतावरती विश्वास ठेवा, आणि ठेवला तरच तुम्ही तरू शकता. तरले तरती हा भरवसा त्याचे पायी घाला मिठी. तो काही किंमत घेत नाही महाराज. भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या. म्हणून तरले तरती हा भरवसा नामधारकांचा ठसा. बरं, तुमचा परमात्म्याला शरण गेल्यानंतर फक्त तुम्हाला मुक्तीच प्राप्त होते असं नाही बरं का, भुक्तीही प्राप्त होते. अभंगाचं तिसरं चरण. भुक्ती आणि मुक्तीही प्राप्त होऊ शकतात, पण त्याच्यासाठी अट काय? भोळे भाविका निर्मळ. तुम्ही भोळे असले पाहिजेत. भोळे म्हणजे काय? जीवन आपलं सरळ असलं पाहिजे. सरळ 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 सरळ. कळतं का? कोण होतं सरळ? महाराज अर्जुनाचं जीवन सरळ होतं. धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव हे 5 भाऊ होते बरं का. या 5ही भावात देवाला कोण आवडत होता? अर्जुन महाराज. अर्जुन आवडायचा देवाला. का आवडत होता बरं अर्जुन? अर्जुन नावाचाच अर्थ होता सरळ. अर्जुन नावाचा अर्थ आहे सरळ. धर्म, भीम, नकुल, सहदेव चांगले होते, पण अर्जुन सरळ होता, म्हणून देवाला अर्जुन आवडत होता. म्हणून जीवन सरळ असावं. काही लोक दिसायला भोळे असते, पण लईच पोटात काळा असतो महाराज त्यांच्या. लईच त्यांचं अंदाजच लागून देत नाहीत महाराज. अंदाजच. एक म्हातारी होती बरं का महाराज. ती एका बँकेत गेली आणि बँकेचा मुख्य साहेब होता. ते म्हटले, साहेब मला तुमच्या बँकेत पैसे टाकायचे. साहेबाला वाटलं असतील 5-10 हजार रुपये म्हातारीकडं.
किती टाकायचे? म्हाताऱ्याने 50 लाखाची गड्डीच काढली. साहेबला आश्चर्य वाटलं, अरे बापरे आजी, एवढे पैसे? काय शेअर मार्केट वगैरे काय टाकता काय पैसे तुम्ही? तुमच्याकडं नाही काय शेअर मार्केट? आमच्या शेवगाव पाथडीकडलं हे शेअर मार्केटने लोक लुटले महाराज. लाखो रुपये लुटले लोकांची, गावं लुटून नेले. साहेब म्हटले, आजी काही शेअर मार्केटला वगैरे पैसे लावले का? नाही म्हटले आजी, काहीच नाही. बरं आजी, तुम्ही काही शेती वगैरे करता का? गुंठासुद्धा शेती नाही म्हटले मला. बरं काही शेळी पालन वगैरे करतात का? एक पण शेळी नाही. काही मुलं बाळ नोकरीला आहेत का? आजी म्हटली, मी एकटीची, कोणीच नाही मला, एकटा जीवन सदाशिव. अहो पण करता काय? वर्षाला तुम्ही 50 लाख आणले. आजी म्हटली, वर्षाला नाही साहेब, अहो महिन्याची कमाई आहे. साहेब म्हटले, महिना? अहो महिना कशाला, एका दिवसाला कमवू शकते म्हटले मी इतकी. अहो पण करता काय तुम्ही? आजी म्हटली, मी पैज लावते, पैन लावते मी, आणि त्या पैनीवर मी पैसे कमावते. आजी म्हटली, साहेब, बँकेचा मुख्य साहेब होता, साहेब तुमच्या तोंडातले जे दात आहेत ना 32, ते दात म्हटले बनावट आहेत, डुप्लिकेट आहेत. आता साहेबांनी विचार केला, माझे दात तर जन्मापासून तेच दात आहेत, आणि म्हातारे म्हणते डुप्लिकेट दात आहेत. साहेब म्हटले, नाही बा ओरिजिनल दात आहेत. म्हातारे म्हटले, टाका पैन. साहेब म्हटलं, टाकू आता, दात तर ओरिजिनल आहेत ना, पैन टाकायला काय अडचण नाही, टाकू पैन. केवढ्याची? म्हातारे म्हटले, 1 लाख. आता साहेबांनी विचार केला, आपले दात तर पक्के आहेत, ओरिजिनल आहेत, आपल्याला माहिती आहे लाख रुपये म्हातारे कोण वारबाडण्याची चांगली संधी आहे. टाकली म्हटली पैन. म्हातारे म्हटले, पहा बरं का, परत बदलायचं नाही, तुमचे दात डुप्लिकेट आहेत. हा म्हटला, नाही माझे दात ओरिजिनल आहेत, 1 लाखाची पैन. पण म्हातारे म्हटली, उद्या मी सिद्ध करते 9 वाजता, पण हे आपल्या दोघांमध्ये साक्षीदार म्हणून मुख्य कमिशनर साहेब मी आणणारे म्हटले, साक्षीदार म्हणून. कोणी आण म्हटले, काहीच अडचण नाही, आपले दात तर ओरिजिनल आहेत. दुसऱ्या दिवशी 9 वाजता कमिशनर साहेब आले. म्हातारी, ते बँकेचा मोठा साहेब. म्हातारी म्हटली, आपण 5 मिनटं मी परीक्षा घेणार, तुमचे दात डुप्लिकेट आहेत की ओरिजिनल आहेत. साहेब म्हटले, काय करायचं ते कर. म्हातारीने त्या साहेबाची एक कानामाग वाजवली. लागली त्याला बिचारायला जा, तशी खायची सवय होती घरी, त्याच्यामुळे एवढं काय नाही वाटलं. हां, लागली. ते म्हटलं, काय अडचण नाही, लाखासाठी एक काय अशा दाखवत, पण दात ओरिजिनल आहेत आपले. म्हातारीने दुसरी एक कानफाडात ओढली महाराज. 5 मिनटं म्हातारीने त्या साहेबाचं तोंड सडकून काढलं, लाल भडक तोंड केलं, दातातून रक्त यायला लागलं. साहेब म्हटले, अगं आजी, हे बघ ना गा, ओरिजिनल दात आहेत, कशाला आणखीन परीक्षा घेते? 5 मिनटात लाल भडक तोंड करून टाकलं. त्या साहेबाच्या दातातून रक्त यायला लागलं. आणि हा सगळा प्रकार झाल्यावर जो मुख्य कमिशनर साहेब उभा होता ना पाहणारा, तो भिंतीला धडका घ्यायला लागला, तोंड जोडून घ्यायला लागला, भीतीला धडका घ्यायला लागला. साहेब म्हटले, आजी ते साहेबाला काय झालंय? आजी म्हटली, काय नाही, आमची पण पैज ठरली होती की मी त्या बँकेच्या मुख्य साहेबाचं 5 मिनटं तोंड सडकून काढीते, आणि अशी आमची 10 लाखाची पैज ठरली होती म्हटले, आणि ती पैन मी जिंकली. म्हातारीने 10 लाख त्याच्याकडून घेतले, 1 लाख साहेबाला दिले, म्हटले चला तुमचे ओरिजिनल तर ओरिजिनल, आणि 9 लाखात म्हातारी प्रॉफिटमध्ये. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हातारी दिसायला भोळी, पण असायला सगळ्यात भारी, नाही का, लय भारी म्हातारी. तर तसं महाराज वर्णन करतात, तुम्हाला भुक्ती आणि मुक्ती प्राप्त होईल, पण तुम्ही कसे असले पाहिजेत? भोळे, भाविका, निर्मळ भोळे असले पाहिजेत. महाराज, जसा माणूस आतून असावा ना, तसाच बाहेरून असावा. तुम्हाला एक महात्मा ओळखण्याची खूण सांगू का? महात्मा ओळखण्याची. महात्मा कोणाला म्हणायचं? मनस्सेकम वचस्सेकम कर्मण्येकम महात्मना. ज्याची मन वाणी क्रिया एक आहे, जे बोलतोय, जे मनात आहे तेच बोलतोय, आणि जे मनात आहे, जे बोलतोय तेच आचरणात आणतोय, त्याला महात्मा म्हणायचं. जे बोलतोय तेच आचरणात आहे, त्याचं वंदन करावं, तो वंदनीय आहे. आणि दुरात्मा कोण? मनस्यन्नत वचस्यन्नत कर्मण्यन्यत दुरात्मनात. मनात एक आहे, बोलतोय दुसरंच आणि करतोय तिसरंच, तो दुरात्मा आहे, दुरात्मा. म्हणून भक्त कसा असावा महाराज? सूर्यासारखा असावा. सूर्य जो आहे ना, आतू बाहेरी चोखाळू, सूर्य जैसा निर्मळू, तत्वार्थीचा पायाळू देखणा जो, असं माणसाचं जीवन असावं. जे मनात तेच बाहेर, असा निर्मळ भक्त, भोळा भक्त, भाविक भक्त महाराज वर्णन करतात. भक्ती मुक्तीचे हे स्थळ, भोळे भाविका निर्मळ. भोळ्या भाविकाला भुक्ती आणि मुक्ती प्राप्त होते.